Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. लोकसभा निवडणुकींचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे। नेते मंडळी ही आता प्रचारात व्यस्त आहे। मी सध्या जालना जिल्ह्यातल्या घनसावंगी तालुक्यातील राणी उंचेगाव या ठिकाणी आहे आणि ही आपण विदारक दृश्य पाहू शकता। या ठिकाणी ही जी मोसंबी बाग आहे, मोसंबी बाग अक्षरशः उभी जळालेली आहे। या ठिकाणचे जे फळं आहे, फळं देखील झाडावरच जळालेले चित्र पाहायला मिळत आहे। जालना जिल्ह्यात ही परिस्थिती जी आहे ही संपूर्ण जिल्ह्याभरात अशी विदारक परिस्थिती पाहायला मिळत आहे। जिल्हाभरामध्ये पाण्याची टंचाई निर्माण झालेली आहे। फळबाग जे आहे, फळबागवर याचा मोठा परिणाम झालेला आहे आणि अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना काय वाटतं आणि निवडणूक प्रचार सध्या सुरू झालेला आहे, तर शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे आपण जाणून घेऊया। दादा, काय सांगणार? ही जी मोसंबी बाग आहे ही पूर्णतः जळालेली आहे, काय म्हणणं आहे तुमचं? निवडणूक सध्या जाहीर झालेली आहे। माझं नाव अमोल तात्यासाहेब रायकर। माझी पूर्ण 600 झाड आहे माझं आणि ते अक्षरशः पूर्ण जळून गेलंय पाण्याअभावी। आणि निवडणुका जाहीर झालेल्या आहेत, नेते मंडळी प्रचारात गुंतलेली आहे। अशा परिस्थितीत शेतकऱ्याचं म्हणणं काय असणार आहे? शेतकऱ्याला कड कोणी बघायला तयार नाही आणि प्रचार आज गुढीपाडव्याचा सण आहे। शेतकऱ्याला सण साजरा करण्याची इच्छा बी नाही, कारण त्याच्याकडे पैसा बी नाही राहिलेला। उत्पन्न जळून गेलं, सगळ्या गोष्टी झाल्या। आणि मग आपल्यासोबत आजोबा आहे। आजोबा, काय सांगणार? आज गुढीपाडवा आहे, नवीन वर्ष आहे, शेतकऱ्यांसाठी नवीन वर्ष कसं असणार आहे? नवीन वर्ष एकदम बिकट आहे। कुठली म्हणजे सण साजरा करण्याची इच्छासुद्धा नाही आहे, कारण कुठली आर्थिक परिस्थिती नाही, विमा मिळाला नाही, दुष्काळी अनुदान मिळालं नाही आणि पुढारी लोकही लक्ष देत नाहीत। ह्या वर्षाची त्या वर्षाला 5 वर्षानंतरच भेटीगाठी करतात आणि संकट मोठं म्हणजे पाणी नाही राहिलेलं, झाडा मोसंबीच्या बागा ऊस जळून गेलेत। की तुमचं किती एकर शेत आहे? तुमची परिस्थिती काय शेताची? शेताची खूप परिस्थिती बिकट आहे। आमच्याकडे 20 एकर जमीन आहे पण पाणीच नाही राहिलेलं। जनावरांच्या चाऱ्याच्या पाण्याचा प्रश्न, जनावरांच्या पाण्यावरचा प्रश्न फक्त तितक्यापुरतं ठेवलेलं आहे त्यांच्यापुरतं आम्ही, बाकी आता ऊस आलं नाही, मोसंबीला नाही, पाणीच नाही। निवडणुका जाहीर झाल्या आहेत, नेते मंडळी प्रचारात गुंतलेली आहे। अशा परिस्थितीमध्ये नेते इथे आले का? नेते कोणीच आलेले नाहीत, फक्त ते त्यांच्या प्रचारासाठी येतील आता, पण येऊन द्यायचं का नाही द्यायचं आमचा गाववाल्याचा प्रश्न आहे। शेतकऱ्यांना ते मतं मागतील, मग अशा परिस्थितीत शेतकरी त्यांना मत देणार का? मतं देणार का नाही देणार आम्ही ठरविणार, गाव पातळीवर विचार करणार। आम्हाला बहिष्कार टाकायचा आम्ही बहिष्कार टाकू, जर त्यांनी काही जर केलं तर ठीक आहे, नाही तर मग आम्ही बहिष्कार टाकू मतदानावर। आपल्यासोबत आणखीन काही शेतकरी आहेत। दादा, काय सांगणार? आज नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे, शेतकऱ्यांचं नवीन वर्ष कसं आहे? निवडणुका जाहीर झालेल्या आहेत, मोसंबी बाग एकीकडे पूर्णतः जळालेली आहे, काय सांगणार? शेतकरी राजा एवढा परेशान आहे, त्याला फक्त हे शासन राजा म्हणतंय, पण माय भीक वाढीना आणि बाप भीक मागू देना अशी परिस्थिती शेतकऱ्याची झालेली आहे की ह्या मोसंबीच्या बागा पूर्ण जळून गेल्या, जनावराला पाणी नाही, पिण्याच्या पाण्याची अडचण आहे। शासन सगळं निवडणुकीच्या प्रचारामध्ये गुंतलेलं आहे। या अगोदर 1 रुपयामध्ये विमा भरला, तोही विमा आला नाही। त्या अगोदर आम्हाला कुठलंही अनुदान आलेलं नाही। मोसंबीच्या बागा जळून चालल्या, मोसंबीला होते त्यावेळेसुद्धा भाव नव्हता। सोयाबीनची परिस्थिती बिकट आहे। सोयाबीन ओलं सोयाबीन जे विकत होतं ते 5200 होतं, आता वाळून ठेवलं आहे आणि त्याच्यामध्ये 15 किलोची पर कट्ट्याला घट येते, तरीसुद्धा त्याचे भाव 4200 रुपये झालेत। ज्या वेळेला शेतकऱ्याच्या घरामध्ये कापूस होता त्यावेळेला कापसाचे भाव 7000 रुपये होते आणि आता शेतकऱ्याच्या घरातला कापूस संपला तर आता त्या कापसाचे भाव 8200 9000पर्यंत गेले। हे सर्व शासन हे व्यापाऱ्याचं शासन आहे आणि हे व्यापाऱ्याच्या बाजूनं कोणत्याही गोष्टीला भाव जे देतं ते व्यापाऱ्याच्या हातात ज्यावेळेस माल जातो त्यावेळेसच भाव देतं आहे। त्या अगोदर आम्ही घरामध्ये जो माल ठेवला त्या मालाची परिस्थिती एवढी बिकट आहे की काहीही करता येत नाही। सोयाबीनला भाव नाही, मोसंबीला भाव नाही, कडब्याचे भाव तडकले, पाणी नाही। एका टँकरची किंमत 1500 रुपये टँकरनी पाणी चालू आहे। ही तर बाग तुम्ही बघाच, पण अजून माझ्या गावामध्ये तुम्हाला मी 15-20 बागा दाखवतो की ज्याने शेतकरी त्रस्त झालेत आणि अशा बागा जळाल्या। ज्या निवडणुकीच्या प्रचारासाठी जे नेते मंडळी येतील त्यांना काय सांगणार तुम्ही? नेते मंडळीला तर आम्ही काय सांगावं काय नाही सांगावं हे शेतकऱ्याला कळायलाच तयार नाही। जर मतदान करण्याचा हा आपला हक्क आहे, परंतु अशी परिस्थिती निर्माण झाली की कुठल्याही या शासनाला किंवा कोणालाच मतदान करू नये असं वाटतंय। एखाद्या वेळेस मतदान करू नये, जरी मतदानावर गेलो तर एखाद्या वेळेस नोटाला मतदान करावं, कारण या शासनाला मतदान करून काहीही साध्य झालेलं नाही। शेतकऱ्याचं बळीराजा अक्षरशः आत्महत्या करावं अशी परिस्थिती आहे। लेकराबाळाची परिस्थिती आहे। आज सण आहे, पाडवा आहे, आजच्या पाडव्याला गाठी घेण्यासाठी सुद्धा शेतकऱ्याकडे पैसे नाही अशी शेतकऱ्याची परिस्थिती झाली। जर उधार मागायला जाते दुकानदाराकडं तर पाठीमागची उधारी देऊ शकलो नाही, कारण शेतकऱ्याचं मूळ पीक जे असतं सोयाबीन निघाल्याच्यानंतर कापूस निघाल्याच्यानंतर ज्वारी,
या कुठल्याही पिकाला भाव नाही. ज्वारीचे सुद्धा 4,000 रुपयाचे भाव होते, ते आज ज्वारीचे भाव 2200 रुपये झाले. या शेतीबागेची पाहणी करण्यासाठी कोणी राजकीय नेते पुढारी काही आले का? कोणीही, आम्ही सर्व शेतकऱ्याला पेपरला बातम्या देऊन बघितल्या, चौकड बोलून बघितलं, कोणीही कोणाकडे यायला तयार नाही. हे फक्त मतं मागायला येतील. अशा वेळेला माझ्या शेतकरी राजांनी, पूर्ण शेतकऱ्यांनी विचार करून मतदानच करू नये असं स्पष्ट वाटतंय मला. असं मी जाहीर सांगतो की शेतकरी राजानी, याला बळीराजा म्हणल्या जाते, पण हा बळीराजा नसून याचे कान पिळल्या जातात. आता काय सांगणार, काय म्हणणं आहे तुमचं यावर? गुढीपाडवाचे आज गुढीपाडवा आहे, शेतकरी दुःखात आहे. सगळे मोसंबीचे झाडं जळलेले आहे. ते मोसंबीचे प्रत्येक मळ्यात जा, कोणाचे सगळे मोसंबीचे झाडं जळलेले आहे. आता गोरगरिबाला खायला सुद्धा अन्न नाही. महागाईची वेळ आली, गोरगरिबावर एवढं संकट आलेलं आहे. दुष्काळ, आमची घनसांगी तालुका, आमचे 2-3 गाव वगळण्यात आलेले आहे. आमचे गाव घेतले नाही, दुष्काळीत बाहेरचे पूर्ण तालुके घेतले, पण घनसांगी तालुक्यातला राणी उंचे गाव. राजकीय पुढाऱ्यांना काय संदेश असणार आहे? मतदान करणार का किंवा मतदानावर बहिष्कार करणार? राजकीय ते बघायलाच तयार नाही. आम्ही आता शेतकरी, आम्ही सगळे विचार करू. हे आम्ही बहिष्कार टाकणार आहे. मतदानावर मतदान करायची इच्छा नाही आम्हाला. दादा काय सांगणार, तुमच्या इकडच्या शेतीबागेचं काय परिस्थिती आहे? पाण्याचं नियोजन कसं आहे? पाणी आता अजिबात पाणी राहिलेलं नाही. की 10-12 ठिकाणून आम्ही बोर ॲडजस्ट केले होते पाणी विकत घेण्यासाठी, ह्या बागेसाठी. तर त्यांना आम्ही पैसे दिलेले आहेत. परंतु त्या ज्या आम्ही पाणी विकत घेतलं ते बोरसुद्धा बंद झालेले आहेत. त्याच्यामुळे संपूर्ण 10-12 ठिकाणची बोर थोडे पाणी 1 इंची 8-10 इंची विकत घेतले ते, आणि ते इथं पाणी आणलं लांबून. आज नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे, काय वाटतं शेतकऱ्यांचं नवीन वर्ष कसं आहे आज? आमचं दुःखद वर्ष म्हणून साजरं करावं लागणार आहे. कारण आम्हाला सण साजरा करायला आमच्याला पैसेच नाही आहे. गुढीपाडवा हा आनंदाचा सण असतो शेतकऱ्यासाठी, पण आमच्यासाठी आज आनंदाचा सण नाही. आज आम्ही याच्यामुळे कर्जबाजारी झालो, आणि कर्जबाजारीमुळे नाना विचार आमच्या मनामध्ये येतात. बरं, काय करावं? निवडणुका जाहीर झालेल्या आहेत, नेते मंडळी प्रचारात गुंतलेली आहे. तर अशा परिस्थितीत शेतकऱ्याचं म्हणणं काय आहे? शेतकरी खरंच मतदान करणार की मतदानावर बहिष्कार टाकणार? मतदान करण्याची मतदान हा त्याचा हक्क असतो, पण आज आम्ही ते हक्क बजावा का नाही अशी परिस्थिती आमच्यासमोर आहे. कारण कोणी आमच्या एवढं जळालेल्या परिस्थिती दुःखद, म्हणजे सर्व बागा जळालेल्या आहेत. ज्यावेळेस माग थोडाफार कापूस आला, तो भिजला, तो 2 किंवा 3,000 रुपये क्विंटलने गेला. आणि थोडाफार भाव होता, सुरुवातीला जो कापूस होता तो 7,000ने गेला, आणि आज भाव वाढलेत. मग आमच्या हातात काय मिळालं नाही. बरं, एकंदरीत आपण जर पाहिलं तर आज नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे, आणि शेतकऱ्यांसाठी यंदाचं हे दुःखद वर्ष असल्याच्या प्रतिक्रिया या शेतकऱ्यांनी दिल्या आहेत. नेते मंडळी जी आहे ही प्रचारात गुंतलेली आहे, आणि अशा परिस्थितीत आपण ही मोसंबी बाग पाहत आहोत. या ठिकाणी जे फळं आहेत हे जागेवरच सगळे सुकलेले आहेत. मोसंबी बाग ही जागेवरच नष्ट झालेली आहे, आणि ही परिस्थिती केवळ जालना जिल्ह्यातल्या घनसावंगी तालुक्यातील राणी उंचेगाव येथील नसून जिल्ह्याभरात असंच विदारक दृश्य पाहायला मिळत आहे. गौरव साळी, मुंबई तक, जालना.